वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 14 ग्राम आरोग्य। श्री गुरुदेवाय नमः। एक श्रोता महाभाविक म्हणे गावही केले ठीक, तरी देवाने मारली मेख ती निघू शकेना। प्रत्यक्ष शहर जरी झाले तरी देवा पुढे ताबन चाले। तेथे खेडे शहरापरी केले तरी काय होते। देवी देवतांचा कोप झाला, क्वालरा पटकीचा झटका आला। म्हणजे सुधारूच न शके कोणाला बाप वैद्याचा। म्हणोनी देवता राहती प्रसन्न, ऐसे करावे पूजन। गाव असो की शहर संपन्न, सुखी त्याविण न राहे। मित्रा ऐक याचे उत्तर, देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचेची अवतार। कोपची नाही त्या ठाई, कोप करीती ते दृष्टावरी। त्यातही उद्धार भावची अंतरी, तेथे निरापराध्यास छळती जरी तरी त्या देवण म्हणावे। सर्व लोक लेकरे त्याची, छळना का करील कोणाची। कृती आपुलीच आपणा जाची, शत्रू आपणची आपुले। चहू बाजूंनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण। त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेती। नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार। अशुद्ध हवा पाणी संहार करीती जनांचा। काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे। सप्तही धातू कोपतियाने, रोग रूपाने फळायती। हॉटेली खाणे मसना जाणे, ऐसी बोलती शहाणे। त्यावरी नाना तिखट व्यसने, आग्या वेताळा सारिखी। कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला। कोठे जेवला संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र। त्याने रोग प्रचार झाला, लागट रोग वाढतची गेला। बळी घेतले हजारो लोकाला, वाढोनी साथ। मग कोणी म्हणे कोपली देवी, कोणी मांत्रिकांशी बोलावी। बाहेर भीतरचे समजोनी गावी, काढती आरत्या अंधारी। कोणी करणी कवटाळ म्हणती, कोणी पिशाच्यास भारिती। औषधी न देता रोगी मारती, मूर्खपणाने। भगत मांत्रिक अरबाडी जाणते, घुमारे भगती भाविक कोणते। पोटासाठी नाना मते, फैलाविती लोकांमाजी। करविती नवस सायास थोर, देवी पूजेचा जोर सोर। रेडे बकरे कोंबडे पामर, कापिताती अज्ञाने। देवानेची केले जीव, त्यास कैची मारण्याची हाव। मधले दलाल करीती ठेव, आपली हौस पुरवावया। संते देवास केले प्रसन्न, तेव्हा बळी दिले कोण। चोखोबा श्री चक्रधर रामकृष्ण, म्हणती प्रसन्न देव भावे। देवासी पाहिजे बलिदान, तो पशु आपला भ्रम अभिमान। गावचे गेल्या विण अज्ञान, सुखी जीवन न होई। गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार। म्हणूनच रोगराईने बेजार, झाले सारे जनलोक। गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर। आणि त्यातूनही घरात राहणार, करावा लागेल आदर्श। व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक, पाहिजे दिनचर्याच सात्विक।
सारे जीवन निरोगी सुरेख, तरीच होईल गावाचे. नियमी बांधला एक एक दिन, त्याने सुधरे जीवन संपूर्ण. गावही होय आरोग्य संपन्न, सारे प्रसन्न देवी देव. नियमाचा मुख्य आधार, मजबूत पाहिजे निर्धार. त्यावरी उत्कर्षाची मदार, ऐहिक आणि आध्यात्मिक. नाही तरी मानवाने नियम केले, सर्व जीवन सुरळीत चाले. परी एकदा दुर्लक्ष झाले, की चुकतची जाते. एकदा रात्रभरी जागला, मग सकाळी उठणेच कशाला. आळसात सर्व दिवस गेला, नियम मोडून. त्यास धाक नाही, काळजी नाही, घरचे लोक बोललेच नाही. हा उठला दुसरे दिवशीही, 10 वाजता दिवसाचे. काही दिवस अलक्ष झाले, उशिरा उठणे अंगवळणी पळले. मग बदले ना काही केले उपचार जरी. ऐसे कासया घडू द्यावे, रोज सकाळीच उठावे. न उठता घरच्यांनी जागवावे, झोपणारासी निश्चय. काही म्हणती उशिरा उठणे, हे तो भाग्यवंतांची लक्षणे. त्यास काय आहे उणे, पोट भराया धनवंता. ऐसे समजोनी आळशी केला, अरे हा भाग्यवान कसला. निजण्यावरी भाग्यवान ठरला, तरी बिमार महाभागी का नव्हे. तो तर निजलाची राहतो, झोपूनची खातो पितो. काय अधिक भाग्यवान म्हणवितो, सांगा सांगा. भाग्यवंतांची उलटी व्याख्या, करणे शोभते का शहाण्या सारख्या. अरे सकाळी उठणारा सची सख्या, भाग्यवंत म्हणावे. श्रमातूनची उपजे भाग्य संपत्ती, निजणारे तिची हानी करीती. इतरा श्रम अधिक पडती, उत्साह घटे आपलाही. झोपी गेला घरचा धनी, सूर्य चालला डोक्यावरोनी. ऊन पडले तरी निजूनी, कड फेरितो झोपेचा. नौकर चाकर आळस करीती, म्हणती घरधनीच झोपती. मग आपणची कैशा रीती, काम करावे जावोनी. ऐसा सारा अंधार पडे, वाजती श्वानांचे चौघडे. मुलबाळ अडे ओरडे, झोप काढिती आया बाया. घरदार कोठून पवित्र, जागल्यावरही आळसले गात्र. अव्यवस्था माझे सर्वत्र, बद्धकोष्ठता वाढघे. यातूनची वाढती सर्व रोग, वैद्य डॉक्टरांचा लागला भोग. तिकडे बिघडत गेले उद्योग, शिरले दुर्भाग्य त्या घरी. प्रातः काळची आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा. प्रसन्नता देई ऋतू तेथवा, सर्व प्राणी मात्रांसी. सर्व वने राने जागी होती, पुष्पे सारी विकास पावती. पशु पक्षी ही नेहमी उठती, प्रातः काळी. पहाटे दोहता गाय म्हैस, त्यात अधिकची सार अंश. पहाट वारा चढवी रक्तास, लाली रोग प्रतिकारक. म्हणोनी प्रातः काळी उठावे, ब्रह्म मुहूर्ता डोळ्यांनी बघावे. उठताच प्रातः स्मरण करावे, आसन स्थानी. प्रातः स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ती, उगवत्या दिवसी व्हाया प्रगती. उत्तम कार्य घडावे पूर्ण गती, म्हणून प्रार्थना देवाची. त्यावेळी जो संकल्प करीतो, वाईट न घडो ऐसे चिंतितो. तो सुसंस्कारे वाढत जातो, उन्नती मार्गे वेगाने.
म्हणून प्रातः स्मरण करावे, नैसर्गिक उत्साह भरे भरावे, मग प्रातर्विधी आटोपावे, नित्यनेम हा अमोलिक. पहाटेस शौच मुखमार्जन, त्याने वायू दोषाचे होय शमन, शरीरी नवा जोम निर्माण, होय निर्मळपण लाभोनी. सकाळी करावे उषःपान, त्याने अंतरिंद्रियांचे शांतवन, नंतर करावे शीतजल स्नान, अति प्रसन्न चित्त राहे. शीतजल स्नानाचे महिमान थोर, तेने त्वचा शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सदा तरतर उत्साहाने. मेंदूचा भाग थंड राहिला, तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला, ऐसा थोरांना अनुभव आला. कितीतरी उष्ण पाण्याने स्नान करणे, म्हणजे बिमारची तो समजणे, ऐसी सवय नेहमी लावणे, हानिकारक देहासी. स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी सामुदायिक ध्यान उपासना करावी, प्रार्थना मंदिर अथवा पडवी, ध्यानास्तव पहावी निर्मळ. अरुणोदयाची सुवर्ण प्रभा, दिसे लावण्याची शोभा, निसर्ग वाढवी शांती प्रतिभा, अलभ्य लाभा पावती योगी. जन म्हणती योग्यांनी ध्यान करावे, आपण कासया उठावे स्मरावे, हे म्हणणे कदापि नोहे बरवे कोणाचेही. योगी आपली समाधी धरी, साधक सन्मार्गाचा योग करी, जीवन उज्ज्वलतेचा योग संसारी, प्रातः काळी साधतसे. ध्यानापरीच सहल प्रातः काळची, जरूर करावी सवय रोजची, त्याने देह मन राहे निर्मल शुची, प्राणवायू स्पर्शाने. कोणी धावती कोणी चालती, कोणी आसने सूर्य नमस्कार घालती, कोणी गाती चिंतन करीती, हे दृश्य दिसो प्रभाती. काही पठन पाठन करावे, शरीर मनासी वळण लावावे, आयुष्य सुंदर होते आघवे, ऐशा क्रमे. घरी असो वा आश्रमी, प्रवासी असो वा तीर्थधामी, प्रातः काळी नित्य नियमी, अभ्यासक्रम उरकवावा. घरा आश्रमाची करावी सफाई, स्वच्छता मार्गी ठाई ठाई, गाई म्हशींचे गोठे सर्वही, आरशा सारखे करावे. गडी माणसांनी सहाय्य द्यावे, परी प्रत्येकाने काम करावे, आई बाई मिळोनी उरकवावे, काम धंदे चटपट. कोणीही बगे अरुणोदयी, सडा सम्मार्जन रांगोळी रई, आत बाहेर गलिच्छता नाही, कामे झाली सकळांची. ऐसे ज्या गावी झाले, समजावे लक्ष्मीचे मन मोहिले, आरोग्याचे राज्य चाले तया गावी. तेथे उदंड आयुष्य वाढते, जेथे प्रातः काळी स्वच्छता होते, कोणीही न दिसे झोपला जेथे, प्राणी मात्र. म्हणून ऐसे नियम करावे, चुकलियाही चुकोन द्यावे, पुनः पुन्हा सावरावे, वर्तन आपुले. ऐसा अभ्यास जडल्यावरी, आरोग्य भाग्य नांदे संसारी, औषधाची गरजची नुरे शरीरी, वाढे अभ्यंतरी नवे तेज. पूर्वी प्रातः काळी माध्यान्ना, आणि सायंकाळी जाणा, होती त्रिकाळ संध्या प्रार्थना, संस्कारास्तव लाविली. हे सर्व काळची उचित, म्हणून प्रातः ध्यान नियमित, आणि सायं प्रार्थना ही नेमस्त, करीत जावे सर्वांनी. निद्रेच्या आदी अंती, दिवस रात्रीच्या संधी प्रती,
आणि भोजन समयी संकल्प होती ते बनती दृढ संस्कार. जनी भोजनी हरी आळवणे गीता पाठादी उच्चारणे सात्विक भाव हृदयी धरणे शुद्ध करी जीवनासी. श्रोतियांनी प्रश्न केला भोजनी आळवावे भगवंताला याचे फळ सांगा आम्हाला काय कैसे. भोजन म्हणजे आहार घेणे तेथे कशाला देवाचे गाणे हास्य विनोद कान करणे उल्हासास्तव. ऐका याचे हे उत्तर भोजन म्हणजे पिंड संस्कार. यज्ञही यासी म्हणती थोर वैश्वानर अग्निमाजी. भोजनाचे वेळी प्रसन्न केलिया विचार शुभचिंतन तैसेची भिनती निर्मळ गुण अन्नासवे. पवित्र धूप सुगंध सात्विक तेणे वातावरण रोगनाशक. रांगोळ्या आदी प्रसन्नकारक स्वच्छ असावे जागा तरी. स्वच्छते विना जे भोजन समजावे ते मलिनपण. अग्नी वाढाया हात पाय धुवोन पुसोनी भोजन करावे. काही करावे भोजनापूर्वी काम जेणे मिळे सकळांसी आराम. कार्य होतसे सुगम सर्वजना मिळोनी. कोणी आसने पाट टाकावे कोणी वाढावे पाणी ठेवावे. कोणी अगरबत्ती धूप लावावे सुगंधासाठी. प्रथम बसोनी पाठ म्हणावा गंभीर सुरे रंग भरावा. वाढणे संपता शांती मंत्र गावा गांभीर्याने. मग करावे ब्रह्मार्पण आदराने करावे अन्न सेवन. भोजनी ही श्लोक मधुर वचन उल्हासाने बोलावे. भोजनापूर्वी आचमन त्याचा उद्देश अग्निदीपन. चित्राहुती जल आवर्तन समर्पण हाची भाव त्याचा. ईश्वरे उपजविले अन्न ते अन्न ईश्वरी कृपादान. ज्यावरी सर्वांचे असे जीवन त्याचे ऋण आठवावे. त्याची लेकरे जीवजन त्यांना आधी लाभावे अन्न. यासाठी विश्वदेवाचे संतर्पण यज्ञमय भोजन या भावे. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद समजोनी सुखे घ्यावा आस्वाद. ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद ते अन्न सेवावे सेवेस्तव. ऐशा सद्भावे आदरे सेवावे उत्तम श्लोक भोजनी गावे. वेडे वाकुडे न बोलावे क्रोधान यावे भोजन समयी. हास्य विनोद जरी असला तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला. उच्छिष्ट कनन पाहिजे टाकला भोजन प्रसंगी. राजस तामस सात्विक भोजनाचे प्रकार अनेक. त्यात आपली शक्ती पाहूनी सम्यक पचेल तैसे करावे. कोणी सज्जन म्हणती भले पचनासाठी सर्वची खाद्य निर्मिले. परंतु पचनाचे तारतम्य पाहिजे जुळवोनी. कोणी खाद्य रोग करी कोणी खाद्य भोग भरी. कोणी खाद्य वाईट संस्कारी करीते प्राण्या. काही जीव चुनखडीही खाती काही मांस किडे भक्षिती. परंतु त्यांची स्वभाव प्रकृती त्याची परी राहे. मानवाने काय खावे म्हणजे मानवपणेची शोभावे. हेची येथे पहावे लागते सज्जनासी. शुद्ध सात्विक अन्न घेतले त्याने सात्विक विचार प्रवर्तले. तामस राजस खाद्य सेविले तैसे झाले आचरण. मद्य मांसाहार करीती कोणी विकार बुद्धी वाढे मनमानी. भलतेची रोग जाती लागोनी संसर्गिक आदी. हे तो निश्चितची आहे खाद्य रस रक्त उत्पन्न होये. रक्तापासून मास मेद वीर्य
निसंशय होय शरीरी. जैसे ज्याचे रक्तरसगुण तैसे विचार होती स्फुरण. क्रूर शूर मंद बुद्धिमान रक्त मिश्रणे दिसताती. काही अनुवांशिक गुणे येती रक्तरेताची मिश्र स्थिती. काही खाण्यापिण्याचेही होती संस्कार अंगी. काही संगतीने वळण लागे भूमी पात्रे. काही परिणाम जागे काही प्रयत्नशीलतेचे धागे वळविती जीवा. हे सर्व जरी खरे असले तरी मुख्य अंग खाद्यपेयची झाले. कारण त्यानेच बनले घटले रक्तमास जीवाचे. उत्तम रक्ताचे असावे शरीर तरी अन्न हे उत्तमची खावे सुंदर. बाष्कळ खाता मेंदू इंद्रियावर बाष्कळताची येईल. मग विषय वासना नावरे लागेल बहिरंगाचे वारे. झगडती जैसी जनावरे तैसे अनावर मानवही. ज्यासी क्रूर कर्मची करणे आहे त्याने तेची खावे निसंशये. तैसेची भोगावेत अपाये झालिया अंगी. ज्यासी मनुष्यपण लाभावे ऐसे वाटे जीवे भावे. त्याने सात्विक अन्नची सेवावे सर्वतोपरी. एकाने ऐसा प्रश्न केला सात्विक अन्न कुठले गरिबाला. त्याने काय करावे बोला जीवनासाठी. मित्र हो सात्विक अन्नची सहज मिळते जे श्रमाने शेतीत पिकते. भाजी भाकरी भात पोळी लाभते अल्प प्रयासे. सूर्यकिरणांनी तयार झाली कंद भाज्या फळे बागेत पिकली. सत्वांशयुक्त सर्व ती भली आरोग्यदायी. साधे सहज ताजे पावन तेची असे सात्विक अन्न. नाना विकृतीचे मिष्टान्न ते सात्विक नव्हे. कळना कोंडा ही सात्विक ज्या सत्वे जगती गरीब लोक. सात्विक म्हणजे शरीर पोषक आरोग्यदायी सुसंस्कारी. तळले विटले खाऊ नये आंबट खारट सेवू नये. तैसे अति गोडही जेवू नये. भोजनी कोणी मिष्टान्न नेहमी सेवू नये. तळण मसाले खाऊ नये. मिरची वरी सोकावू नये. सर्वांनीच स्वच्छ असावे सात्विक अन्न. ताजे रुचिकर आणि रसपूर्ण. पाले भाजी फळभाजी विभिन्न स्वाद संपन्न मुळातची. उगीच आटवून आटवून रबडी खाणे. वाटून वाटून पुरणपोळी करणे. तळून तळून भजे पुऱ्या जेवणे. उन्मत्तांचे भोजन हे. चाळून गाळून केला रवा. पिसून किसून भरला खवा. खाताना जीभ करी वाहवा पोट जाई कामातुनी. काहींनी खाण्याचीच वाढविली कला. भात खाती टोपला टोपला. वरोनी चिंच पाणी पेला पेला. भातावरी घेती. काही लाडू पेढे खूपची खाती. रबडी हलवा तंडोनी घेती. पैसे ठरवोनी माप लाविती. खाव याचे मग त्याने पचन होईना. सारा शरीराचा होय धिंगाणा. नाना रोग जडती यातना द्याव यासी. कोणी स्वादासाठी भोजन करीती. नको असले तरी पोटात कोंबती. मग बिमार होऊन उठती. क्वालरा अपचन संग्रहणी. काहींना होते उदरकुंदी. चाले अपानातुनी दुर्गंधी. लोक हसती खाणे पिणे स्वच्छंदी. का करीतो म्हणोनिया प्रकृतीच्या विरुद्ध आहार. नाही काळ वेळाचा सुमार. आंबट तेलकट आदी विषम मिश्र ऐसा आहार विषारी. काही लोक ऐसेची खाती. प्रकृती बिघडलिया औषध घेती. गरिबास कुठली इतकी संपत्ती. वैद्य होती घरोघरी. डॉक्टर म्हणती पथ्याची नाही.
तेने रोगाची मूळ तैसेची राही. रोगी पाहती तेच नित्यही, मृत्यूची घाई झाल्या परी. पहिले खाऊनी मस्त व्हावे, मग औषधे घेऊनी पचवावे. ऐसे उपद्रव कासयासी करावे, उन्मत्तपणे उगीच आहे ऐसे खाणे. पचविण्यासाठी चूर्ण घेणे, अन्न रसाची नासाडी करणे. कशासाठी आत वाढत जाता विकृती, धन्वंतरी ही काय करीती. नष्ट करोनी औषधे संपत्ती, मुखी माती पडतसे. परंतु लोक आग्रही पडती, हितचिंतक म्हणून खाया देती. ते समजावे घातक स्रोती, ठेवावी निश्चिती आहाराची. नियमित सात्विक अन्नची खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे. दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधची. सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गोघृत दुग्ध तक्रपान. समजावे अमृताचे सेवन, शरीरासाठी गोदूध नित्य सेवन करिता. काया कल्पची होय तत्वता, शक्ती चपलता बुद्धिमत्ता. आरोग्य हाता नित्य राही, निरोगी आयुष्य लाभेल बहुत. अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ, हे पाऊल न ठेवतील गावात. तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. व्यक्ती आचार्य ग्रामारोग्य वर्णित, 14वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व गुरुदेव भक्तांना विनंती आहे, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद. जय गुरु.